नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये। आणि इथे बघा मी केवढ्या मोठ्या मोठ्या गोण्या खाली घ्यायला लागलेली आहे, कारण मला करायचं आहे दळण। तर सकाळी ना माझ्या लक्षातच राहिलं नाही की यांच्याकडून गोण्या खाली घ्यायच्या, गहू काढून घ्यायचे। तर आता गेले ते निघून, त्यामुळे चला आता म्हणलं आपणच हे काम करून घ्यावं। आणि इथे ना आज माझं बाळ घरी आहे, त्यामुळे ना जास्त मला बोलावं लागत आहे, कारण त्याला खूप ओरडावं लागतं। आणि कॅमेरा पकडला हीच खूप मोठी गोष्ट आहे बघा माझ्यासाठी। आणि मला ना दळण करायचा खूप कंटाळा येते, पण आता काय करावंच लागणार आहे। तर याच्यामध्ये ना जास्त घाण नाही आहे, थोडीच आहे, त्यामुळे काही नाही, पटकन होणार आहे। तरी पण 1 तासभर लागतं 10 किलो दळण करण्यासाठी। तर तेच मी आता दळणगिळण करून घेते, कारण आज बाजार आहे, त्यामुळे बाजारात पण जायचं आहे बघा। आणि जाता जाताच हे दळण आम्हाला गिरणीत ठेवायचं आहे। तर याचं बघा काय चालू आहे, मी जे काम करायला बसले ना त्याला ते काम करायलाच लागतं घरी असल्यावर। आणि चहा वगैरे पण करून घेतला इथे, आणि चहा पण पीत पीत म्हटलं दळण पण होते। आणि बघा हे गहू सांडवण्याचं पण काम चालू असते त्याचं, पण त्याला सांगितलं एक जर गहू खाली सांडला ना मी तुलाच भरायला लावणार आहे म्हणून त्याला थोडेसे गहू काढून दिले आणि म्हटलं चल तू तुझं काम कर म्हटलं। तो काय निवडणार आहे गहू, पण उगाच आपलं काहीतरी करायचं म्हणून तरी पण एक 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 खडा गोटा काही असलेला तो काढून टाकत होता। मला ना बिलकुल आवडत नाही की ते दळण करताना माझ्याजवळ बसलेला, कारण ते गहू इकडे तिकडे सांडवणार, उगाच आपल्याला बोलायला लावणार। मी काय करायची, तो लहान असताना ना त्या झोपल्यावरच दळण करायची, आणि त्याला छान वाटायले की मी आता दळण करताना मम्मीला मदत करताना कॅमेरा दिसणार आहे। पण त्याला ना आवडते बरं का असं थोडंफार मदत करायला। मी भाजी करू लागले ना की काहीतरी येऊन करणार, तिथे काहीतरी हे करणार, तर त्याला आवडते तसं बघा। पण त्याचा अभ्यास पण राहिलेला आहे इथे, मी त्याला अगोदर सांगितले तू अभ्यास कर, पण मी पुढच्या घरात दळण करायला बसले की तो पण माझ्या मागे उठून आलेला आहे। तर आज ना बाजार आहे बघा आमच्या इथला। तर त्या बाजारामध्ये ना बरेचसे माझे सबस्क्रायबर लोक आहेत। तर मागच्या वेळेस मी दाखवलं होतं, पण खूप थोडंसं दाखवलं आणि त्यांना दाखवलंच नव्हतं। तर ते म्हटले की ताई आम्ही व्हिडिओ बघितला, आम्ही काही व्हिडिओमध्ये दिसलोच नाही म्हणे, आम्हाला तुम्ही दाखवलंच नाही म्हणे। शूट केला व्हिडिओ, पण मी तो काही पूर्ण व्हिडिओ अपलोड केलाच नाही, उगाच थोडीशी झलक त्या बाजारामधली मी व्हिडिओमध्ये टाकली होती बघा। तर यावेळेस काय करणार आहे मी, ते सगळं शूट करून तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला आता दळण वगैरे झालं आणि आता आम्ही रस्त्याने निघालेलो आहोत। तर दळण अगोदर ठेवायचं आहे बघा गिरणीमध्ये, आणि नंतर बाजारात जायचं आहे। आणि आता भरपूर उशीर झालेला आहे, 5:45 वाजलेले आहेत, आणि यायला तर आता आम्हाला अंधारच होणार आहे बघा। आणि किती मस्त हायवे दिसतोय बघा इथे, आणि खूप छान वातावरण झालेलं आहे बघा, पाऊस पण पडलेला आहे भरपूर। तर या हायवेने ना जाताना शूट करायला मला खूप आवडते, कारण मी नेहमी दाखवते बघा इथला हा पॉईंट तुम्हाला, नेहमी व्हिडिओमध्ये असतो बघा हा। कुठे आम्ही जाताना ना हे इथूनच आम्हाला जावं लागते, त्यामुळे। तर ह्याच रोडने गेल्याच्या नंतर ना थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर बाजार भरतो बघा इथे, आणि खूप मस्त वातावरण आहे आजूबाजूचं। आणि आता फायनली गिरणीमध्ये पोहोचलोय, दळण वगैरे ठेवलंय, आणि ह्या ज्या काकू दिसतात ना ह्या खूप छान आहे, त्यांचा स्वभाव खूप छान आहे बघा। तर आता दळण ठेवून लगेच बाजारामध्ये एंट्री मारली, आणि एंट्रन्सलाच ना इथे फ्रूट्स असतात बघा, केळी, ॲपल, जे काही आपल्याला लागते ते। आणि इथून पुढे भरतो बघा बाजार, आणि बाजारामध्ये पाऊस पडून गेलेला आहे, त्यामुळे थोडंसं चिकचिक झालेलं आहे। तर मला ना यायला नेहमी उशीर होतो बाजारामध्ये, तेव्हा ना यांची काय होते, थोडीशी आवराआवर चालू असते। मग कधी कधी मला ज्या भाज्या पाहिजे असतात ना त्या भेटतच नाहीत, कारण हे बघू शकता तुम्ही बांधून सुद्धा ठेवलेले आहे त्या लोकांनी, कारण हे जे आहेत ना थोडंसं दुरून इकडून तिकडून येतात ना, तर त्यांना लवकर घरी जायचं असते। तर मला इथे घ्यायचे होते बघा कांदे, तर कांदे होते घरी थोडेसे, पण दिसले छान म्हणून म्हटलं घ्यावं। मग कांदे घेतले, आणि त्याच्यानंतर बघते तर काय भाजीपाला बऱ्यापैकी संपत आलेला आहे, पण थोडाफार मिळालेला आहे मला, तर तेच मी घेऊन आलेली आहे बघा। तर इथे बघा ह्या काकांनी सगळं बांधून ठेवलेलं आहे,
आणि घरी पण जायची त्यांची तयारी आहे। तर इथे बघू शकता तुम्ही मक्का सुद्धा मार्केटमध्ये आलेली आहे, जी की मला खूप आवडते। आणि ह्या काकांचं जे दुकान आहे ना ते मसाल्यांचं आहे। तिथे सगळे खडे मसाले किंवा भाजीसाठी लागणारे सगळे मसाले ना तिथे मिळतात त्यांच्याकडे। तर इथे बघू शकता खूप हिरव्यागार भाज्या आहेत, पण मला इथलं काहीच घ्यायचं नव्हतं कारण माझ्याकडे मिरच्या वगैरे होत्या घरी, त्यामुळे म्हटलं आता कशाला घ्यायच्या जास्तीच्या। मग बटाटे आणि टोमॅटो मी इकडे शोधत होते, पण आता जिकडे तिकडे बघतोय ना तर पावसामुळे काही गोष्टी ना खराब झालेल्या आहेत बघा। कुठे कुठे ना टमाटे खूप खराब होते, त्यामुळे मी ते काही घेतले नाही। जिथे चांगले होते ना आणि त्यांचं रेट पण चांगलं होतं तिथेच घेतले। तर इथे बघू शकता इथे बटाटे किती छान आहे। तर बटाटे इथे 20 रुपये किलो होते, तर ते मी घेतलेले आहेत कारण माझ्या बाळाला ना साबुदाणा खिचडी किंवा अशी बटाट्याच्या चकल्या खूप आवडतात, त्यामुळे त्याच्या टिफिनसाठी मी घेते बघा। आणि ते टोमॅटो पण घेतलेले आहेत। आणि ह्या ज्या काकू आहेत ना त्यांचं जी गोबी आहे ना ती त्यांची 20 रुपयाला विकत होत्या, पण मला ना त्यांनी 10च रुपयाला दिलेली आहे। तर मी खूप खुश झाले कारण काही गोष्टी ना मला थोड्याशा कमी किमतीत मिळाल्या ना तेव्हा मला खूप छान वाटते। आणि ह्या ज्या ताई आहेत ना यांनी हे सगळं टोपलं 20 रुपयाला दिलं होतं टमाट्यांचं, पण आता मी अगोदरच घेतले होते ना त्यामुळे मी काय घेतले नाही। आणि मग अद्रक घेतली यांच्याकडे। आणि खूप साधी माणसं आहेत ही, व्हिडिओ काढताना ना त्यांना खूप हसू येते की म्हणजे काय चाललं यांचं काय नाही, त्यांना असं वाटते। पण त्यांना म्हटलं मी तुम्ही व्हिडिओमध्ये दिसणार आहात आता ताई, तर त्या खूप खुश झाल्या आणि खूप मोठी स्माईल त्या ताईंनी दिली। आणि हे जे दादा आहेत ना यांच्याजवळ आता थोडाच भाजीपाला राहिलेला आहे, कारण बऱ्यापैकी भाजीपाला यांचा संपलेला आहे आता। तर जेवढा आहे ते जवळचे असतात त्यामुळे ते विकून जातात। आणि ह्या दादांचं ना किराणाचं दुकान आहे, तर बाळाला लगेच तिथे साबुदाणा दिसला आणि माझ्या घरी होता पण थोडाच साबुदाणा राहिला होता, आणि मग त्याने लगेच तिथं साबुदाणा घ्यायला लावला। आणि ह्या ताईंकडे मी परत आले होते बघा, तर यांच्याकडून लिंब वगैरे घेतले आणि परत पुढे निघालेली आहे। तर इथे ना ही खाऊंची दुकानं असतात बघा। इथे ना लहानपणीची आठवण येते बघा आल्यावर, कारण आमच्या लहानपणी ना काही एवढं असं हे नव्हतं, असंच बाजारातून खाऊ वगैरे आणायचे आणि आम्ही तेवढंच खाऊन खूप खुश व्हायचो। आणि हे दादा आता घरी निघालेले आहेत सगळं बाजार वगैरे करून, ते यांच्या ओळखीचे होते म्हणून त्यांच्याशी गप्पा मारत होते बघा। तर आमच्या यांना ना खूप बोलायचा नाद आहे, जे कोणी मिळेल जे कोणी भेटन ना त्याला ते बोलत बसतात। आणि ते बघा ह्या दादांजवळ ना सगळे जे गोड असतात किंवा शेव वगैरे सगळं मिळतं यांच्याकडे। आणि माझ्या बाळाला ना यांच्याकडची ती लाल शेव असते ना ती खूप आवडते, म्हणून त्याला तिथून आम्ही शेव घेतली फक्त आणि निघालोय पुढे। तर आमच्या यांना पण ना हे सगळं शूट करायला खूप आवडते, तर ते अख्ख्या बाजारामध्ये कॅमेरा घेऊन फिरतात आणि सगळं एक ना एक आपल्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करून घेतात। आणि जाऊ द्या मलाही छान वाटते, कारण मला पण मोकळा वेळ मिळतो बाजार करण्यासाठी, काही शूटिंग करायची गरज पडत नाही। तर इथे हे जे दादा आहेत ना त्यांच्याकडे सगळे मसाले मिळतात आणि यांच्याकडचे मसाले ना खूप छान असतात, म्हणून मी तिथे ना खडे मसाले घेतले। आणि ह्या दादांचं ना पॅकिंग करण्याचं काम चालू आहे, ते यांच्याशी गप्पा मारत होते। काही लोक ना यांच्या ओळखीचेच असतात बाजारामध्ये, त्यामुळे ते 5-5, 10-10 मिनटं त्यांच्यासोबतच गप्पा मारत बसतात। आणि यांचं आहे बघा किराणा दुकान। तर ह्या किराणा दुकानातून ना मला घासणी घ्यायची होती, तर ती घासणी मी यांच्याकडून घेतलेली आहे, कारण माझी घरची घासणी ना थोडीशी खराब झाली होती, त्यामुळे मी या दादांकडून घेतली। आणि निघालो आहोत पुढे, आता पैसे वगैरे दिले आणि ते बघू शकता सगळं जे सामान आहे ते सगळं इथे मांडलेलं आहे। त्यांनी एवढं पावसा पाण्यात कसं ठेवला असेल त्यांना माहिती। आणि काही गोष्टी ना खराबसुद्धा होतात बघा, कशावर पाणी पडतं काय पडतं, पण ते तेवढ्या गोष्टीचा विचार करत नाहीत। आणि ते या छोट्या दादाकडे ना ज्वारी होती, ती सुद्धा तो भरून घेत आहे, कारण दिवसभर त्याने ती ओपनच ठेवली होती आणि आता त्यांची भराभर चालू आहे। त्यांना घरी जायची घाई झालेली आहे आता, आणि ते एक्सायटेड सुद्धा आहेत, कारण हा व्हिडिओ बघण्यासाठी ते खूप एक्सायटेड असणार आहेत, म्हणून मी लवकरात लवकर एडिट करून हा व्हिडिओ ना शेअर करणार आहे। तर हे सगळे जे दादा आहेत ते दिसणार आहेत आता व्हिडिओमध्ये, म्हणून ते ना त्यांचं जे काही मत आहे ते मांडत होते, पण ते काय झालेलं आहे की आवाज व्यवस्थित येत नव्हता, सगळा इकडचा तिकडचा आवाज येत होता आणि मी काही सोबत माईक नेला नव्हता, त्यामुळे मग मी त्यांचा आवाज थोडासा म्यूट केलेला आहे। आणि आता फायनली सगळा बाजार केला आणि निघालेलो आहोत घरी। आणि आता अंधार झालाय, तर ह्या ब्रिजवरची ना सगळी जी लाइटिंग आहे ना लाईट ते लागलेली आहे, तर खूप सुंदर तिथे वातावरण तयार झालेलं आहे। खूप सुंदर वाटत होतं इथे, वाटत होतं काहीतरी आपण शूट करायला पाहिजे, पण आता खूप उशीर झालेला आहे आणि स्वयंपाक पण माझा बाकी आहे, त्यामुळे आम्ही इथून फास्ट घरी
निघालेलो आहोत, कारण खूप उशीर होतो नंतर आपल्याला सगळं आवरायला. मग फायनली घरी आलो आहे आणि ही जी पिशवी आहे ना ती मला उचलतच नव्हती. मग माझ्या बाळाने ना मला थोडीशी मदत केलेली आहे. त्याला तरी कसली उचलते, पण त्याला असं वाटतंय की मीच उचलतो की काय. तर मग घरात आल्याच्या नंतर ना आत्ता स्वयंपाक करायचा आहे. तर हे सगळं जे आहे ना ते अशाला असंच ठेवणार आहे. तर चला व्हिडिओला इथे सेंड करते. बाय.